घनश्यामला रडू आल्यावर डीपी दादाची आठवण आलेली आहे आणि त्याबरोबरच त्याला समजवायला टीम बीचे सदस्य देखील आलेले आहेत। चला तर बघूयात इथे काय घडलेलं आहे। तर डीपी इकडे आलेला असतो आणि घनश्याम एकटाच बसलेला असतो। त्यावेळेस घनश्याम येऊन डायरेक्ट त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला सुरुवात करतो। तेवढे डीपी त्याला जवळ घेतो। काय झालं पुढारी असं करत तिकडून अंकिता येते। पुढारी आज रडतोय, कसं काय पुढारी? तर तो सांगतो की नाही, आज घरची मला काय माहिती राहून राहून खूप आठवण येते, एवढ्या दिवस मी कधी बाहेर राहिलो नाही। तेव्हा डीपी म्हणतो की म्हणजे आम्ही राहिलो आहे का नाही एवढ्या दिवस घराच्या बाहेर 4-4 आठवडे। तर इकडे तो तसं नाही हो, फोन नाही काय नाही असं सांगतो। तेव्हा डीपी सांगतो हा, जसे आमचे बाबा आम्हाला फोनच करतात, एवढा गल्ला झालाय, एवढे गिराईक आलेत, काय तुझं घनश्याम असं सांगतो। तर आम्ही फोन लावतो, हे करतो ते करतो असं इकडे आर्या सांगते। तर ते खरंच फोन लावतात असं सांगितल्यावरती तो खरंच नंबर विचारतो। तर सांगतो 9850। तो अरे नको सांगूस, थांब जरा, ट्यू कारण लोक तुझा नंबर ऐकून घरी फोन लावतील असं इकडे डीपी सांगतो। तर हे केल्यावर जरासा घनश्यामला हसू येतं आणि तो अण्णा काय म्हणताय, काय चाललंय हे सांगितल्यावर त्याला रडू आवरतच नाही, कारण तो सेम त्यांचा टोन आहे तसाच बोलत असतो मोठ्या आवाजामध्ये आणि मला ते श्याम म्हणतात असं सांगतो। तर अंकिता विचारते तुमच्या घरी किती लोक असतात? तर तो सांगतो चुलती, आजी, आई, बाबा सगळे एकत्र राहतात का? तर घनश्याम म्हणतो हो। तर श्याम काय चाललंय, म्हणजे तो घनश्याम सांगत असतो की माझे बाबा मला श्याम म्हणतात। तर या वेळेस सुद्धा रडताना त्याला टीम बीचे सदस्य दिसलेले आहेत आणि फोन करून झाल्यावर तो सांगतो की काय नाही, आता बाहेर आलं की नाही पुढाऱ्याचं पहिला उरकून टाकायचं, महिलांसाठी रसगुल्ला आणि पुरुषांसाठी जिलबीचा बेत केलेला आहे आणि चला आता मी ठेवतो, स्वीट ड्रीम गुड नाईट असं म्हणून डीपी इकडे फोन ठेवतो। तर त्यावरती सगळेच हसत असतात। तेवढे तिथे अभिजित येतो आणि अंकिता म्हणते चल बस इकडे, आणि अभिजित देखील तिकडे बसतो। तर अशा प्रकारे घनश्यामला कॉमेडी करून हसवण्याचा इकडे डीपीने प्रयत्न केलेला आहे आणि नंतर घनश्याम यांनाच नावं ठेवताना दिसतो। तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।